जर मी असं म्हटलं, की आपण जो आनंद अनुभवतो, तो एखाद्या सुंदर कवितेतून किंवा एखाद्या तत्वज्ञानातून येत नाही, तर तर तो थेट आपल्या मेंदूतल्या रसायनांचा खेळ आहे. हो ना? म्हणजे अगदी अचूक सांगायचं तर एका विशिष्ट क्षणी घडणाऱ्या रासायनिक समीकरणाचा तो थेट निकाल आहे. आणि हे सिद्ध करणारे काही खूपच भारी संदर्भ आज आपल्याकडे आहेत. अगदी बरोबर. म्हणजे आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ती खूप रंजक असणार आहे. हो, कारण आजच्या या चर्चेसाठी आपण खूप वैविध्यपूर्ण माहिती गोळा केली आहे. म्हणजे आनंदाच्या जैविक कारणांवर प्रकाश टाकणारा JCDRचा एक वैद्यकीय शोधनिबंध आहे. उंदरांच्या मेंदूवर झालेला न्यूरोबायोलॉजीचा अभ्यास आहे. आणि त्यासोबतच मानसशास्त्रातली फ्लो नावाची एक खूपच भन्नाट संकल्पना आहे. हो, आणि दैनंदिन मानसिक आरोग्याविषयी, विशेषतः CBD आणि मानसिक स्वास्थ्य यावर भाष्य करणारा एक लेखही आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे या सगळ्याचा उद्देश एकच आहे की आनंद ही केवळ नशिबाची गोष्ट नाहीये. नक्कीच नाही. ती मेंदूत कशी तयार होते आणि रोजच्या सवयींमधून कशी मिळवता येते हे आपल्याला समजून घ्यायचंय. चला, तर मग या रंजक प्रवासाला सुरुवात करूया. म्हणजे मला वाटतं या प्रवासाची सुरुवात करताना हे स्पष्ट करणं गरजेचं आहे. की आपण आनंदाकडे एक जैविक प्रक्रिया म्हणून पाहिलं पाहिजे. कसं आहे, जेव्हा आपण याकडे असं पाहतो तेव्हा आनंद मिळवणं ही साध्य करता येणारी गोष्ट बनते. म्हणजे आपल्या हातातली गोष्ट बनते. अगदी. हे बघा, मानवी मेंदू हा एक अत्यंत शिस्तबद्ध असा प्रोग्रॅमर आहे. तो प्रत्येक बाह्य घटनेवर काहीतरी रासायनिक प्रतिक्रिया देतो. आपण ज्याला भावना म्हणतो ना, ती मुळात याच रसायनांची भाषा असते. उत्क्रांतीच्या हजारो वर्षांच्या प्रवासात आपल्या मेंदूने जगण्यासाठी ही रसायनांची एक अतिशय अचूक यंत्रणा तयार केली आहे. बापरे, म्हणजे आपला मेंदू स्वतःचं एक उत्तम औषधांचं दुकान किंवा फार्मसी चालवतोय असं म्हणायला हरकत नाही. हो, अगदी तसंच आहे. आणि त्याच्याकडे प्रत्येक भावनेसाठी एक विशिष्ट रसायन तयार आहे. आता या फार्मसीमधलं पहिलं आणि सर्वात प्रसिद्ध नाव म्हणजे डोपामीन. हो, डोपामिन. बऱ्याचदा याला फील गुड हॉर्मोन किंवा आनंद देणारं रसायन म्हटलं जातं. पण या शोधांमधनं एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे ना. होय, आणि ती खूपच रंजक आहे. डोपामिन हे प्रत्यक्ष आनंद निर्माण करत नाही. खरंच? हो, ते प्रत्यक्ष आनंदापेक्षा आनंदाची अपेक्षा अधिक वाढवतं. हे समजून घेण्यासाठी आपण उंदरांवर केलेल्या एका प्रयोगाकडे पाहूया. जेव्हा एखाद्या उंदराला एका पेटीत ठेवून त्याला एक लीव्हर दाबायला शिकवलं जातं बरं. आणि तो लीव्हर दाबल्यावर त्याला अन्न मिळतं, तेव्हा शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की उंदराच्या मेंदूत अन्न खाताना जेवढं डोपामिन स्रवतं त्यापेक्षा कितीतरी जास्त डोपामिन तो लीव्हर दाबण्यासाठी जात असताना स्रवतं. अरे वा, म्हणजे अपेक्षा असल्यामुळे. हो ना, कारण मेंदूला आता आपल्याला बक्षीस मिळणार आहे ही अपेक्षा लागलेली असते. डोपामिन हे बक्षीस देणारं रसायन नसून ते बक्षिसाकडे ओढून नेणारं रसायन आहे. हे खूपच भारी आहे. म्हणजे कसं आहे, आपण ऑनलाईन एखादी वस्तू ऑर्डर करतो आणि ती वस्तू आउट फॉर डिलिव्हरी असल्याचं ट्रॅकिंग ॲपवर पाहतो. अगदी बरोबर. तेव्हा जी एक प्रचंड उत्सुकता असते ना, तो सगळा डोपामिनचा खेळ असतो. प्रत्यक्षात ती वस्तू हातात पडल्यावर कदाचित तेवढा आनंद होतही नाही, पण त्या अपेक्षेचा प्रवास मेंदूला आवडतो. अगदी तसंच आहे. म्हणूनच एखादं मोठं ध्येय गाठायचं असेल तर ते छोट्या छोट्या भागात विभागलं पाहिजे. म्हणजे समजा अख्खं घर एकाच वेळी आवरण्यापेक्षा. हो, आज फक्त एका कपाटाचा एक कप्ता आवरायचा असं ध्येय ठेवलं आणि ते पूर्ण केलं तर तो छोटा विजय मेंदूला डोपामिनचा एक नैसर्गिक डोस देतो आणि पुढचं काम करायला प्रेरणा मिळते. पण या फार्मसीमध्ये फक्त प्रेरणा असून भागत नाही, तिथे सेरोटोनिन नावाचं दुसरं अत्यंत महत्वाचं रसायन आहे. हो, सेरोटोनिन. याला आपण आत्मविश्वासाचा रेणू म्हणू शकतो. जेव्हा एखाद्याला समूहात स्वतःचं महत्त्व जाणवतं किंवा काहीतरी चांगलं साध्य केल्याचा अभिमान वाटतो तेव्हा मेंदू सेरोटोनिन सोडतो. आणि नैराश्य किंवा एकाकीपणाच्या अवस्थेत या रसायनाची पातळी खूप खाली गेलेली असते, बरोबर? अगदी बरोबर. पण हे सेरोटोनिन वाढवण्याचे उपाय किती साधे असू शकतात हे वाचून मला खरंच आश्चर्य वाटलं. म्हणजे दररोज फक्त 10-15 मिनिटं कोवळ्या उन्हात चालण्याने सुद्धा मेंदूला चालना मिळते. हो, निसर्गाचा हा खूप मोठा फायदा आहे. आणि यातील सर्वात थक्क करणारा भाग म्हणजे स्पर्शाचा प्रभाव. मी मगाशी जे वाचत होते ना, त्या संदर्भ साहित्यात एका प्रयोगाचा उल्लेख आहे. तो गरोदर स्त्रियांवर केलेला प्रयोग ना? हो,
त्यांच्या जोडीदाराकडून त्यांना नियमित 20 मिनिटांचा मसाज दिला गेला आणि त्या साध्या शारीरिक मसाजमुळे त्यांच्यातील सेरोटिनिनची पातळी चक्क 28% वाढल्याचं दिसून आलं. 28%? हा आकडा खूप मोठा आहे. हो ना, म्हणजे फक्त 20 मिनिटांच्या मसाजने एवढा मोठा बदल घडू शकतो. कारण शारीरिक स्पर्श हा मानवी मेंदूला आपण सुरक्षित आहोत असा स्पष्ट संदेश देतो. आणि जेव्हा सुरक्षिततेचा विषय निघतो तेव्हा मेंदूचा याच फार्मसीमधल्या तिसऱ्या रसायनाचा उल्लेख करावा लागतो. ऑक्सिटोसिन. अगदी. याला अनेकदा कडल हॉर्मोन किंवा बॉन्डिंग मॉलिक्यूल म्हटलं जातं. म्हणजे हे रसायन नातेसंबंधांचा पाया आहे. जेव्हा लोक एकमेकांना मिठी मारतात, कुटुंबासोबत एकत्र जेवण करतात, तेव्हा ऑक्सिटोसिन स्रवतं. हो, आणि हे फक्त माणसांपुरतं मर्यादित नाहीये. एखाद्या पाळीव कुत्र्याला कुरवाळण्यानेही माणसाच्या आणि कुत्र्याच्या दोघांच्याही मेंदूत ऑक्सिटोसिन वाढतं. हो, दोघांच्याही मेंदूत वाढतं. समाजात प्रेम आणि सहानुभूती टिकवून ठेवण्यासाठी या रसायनाची गरज असते. पण समजा हे सगळं प्रेमाचं आणि सुरक्षितेचं वातावरण नसेल. कधीकधी शरीराला खूप ताण, वेदना किंवा संकटाचा सामना करावा लागतो. अशावेळी हा मेंदू काय करतो? इथेच मेंदूची खरी ताकद दिसून येते. जेव्हा शरीर अत्यंत शारीरिक ताण किंवा वेदनेतून जात असतं तेव्हा फक्त बॉन्डिंग उपयोगाचं नसतं. त्या वेदनेवर मात करण्यासाठी मेंदू स्वतःचं एक वेदनाशामक तयार करतो. म्हणजे नैसर्गिक पेनकिलर. हो, आणि ते रसायन म्हणजे एन्डॉर्फिन. हे आपल्या शरीरातील नैसर्गिक मॉर्फिन आहे. जेव्हा आपण खूप कठीण शारीरिक व्यायाम करतो, धावतो, तेव्हा स्नायूंना होणाऱ्या वेदना लपवण्यासाठी मेंदू एन्डॉर्फिन सोडतो. अच्छा. म्हणूनच व्यायामानंतर एक प्रकारची शांत आणि सुन्न करणारी भावना मिळते, ज्याला रनर हाय म्हणतात. हो, रनर हाय. आणि या एन्डॉर्फिनबद्दल आणखी एक खूप मजेशीर गोष्ट आहे. काय? हे वाढवण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर खूप तिखट आणि मसालेदार अन्न खाणं हाही एक मार्ग आहे. अरे वा. म्हणजे मसालेदार जेवण खाल्ल्यावर जो आनंद मिळतो तो एन्डॉर्फिनमुळे असतो. हो, कारण जेव्हा एखादी खूप तिखट मिरची खाल्ली जाते तेव्हा ती खरंच जिभेला जाळत नसते, पण ती मेंदूला एक खोटा सिग्नल पाठवते की तोंडात वेदना होत आहेत. बापरे. म्हणजे मेंदूला फसवल्यासारखं झालं हे. अगदी. या खोट्या वेदनेला शांत करण्यासाठी मेंदू तातडीने एन्डॉर्फिन सोडतो. म्हणूनच काही लोकांना झणझणीत जेवण केल्यावर वेगळाच आनंद मिळतो. आणि दुसरं म्हणजे मनमुराद हसणं. एखादा कॉमेडी शो पाहिल्यानेही एन्डॉर्फिनची पातळी वाढते. मसालेदार जेवण आणि कॉमेडी शो हे तर खूपच भारी कॉम्बिनेशन आहे. या व्यतिरिक्त आणखी एक रसायन होतं ना त्या अभ्यासात? हो, एंडोकॅनॅबिनॉइड्स. याला चक्क ब्लिस मॉलिक्यूल म्हणजे आनंदाचा रेणू असं नाव दिलं आहे. ब्लिस मॉलिक्यूल. हे रसायन आपल्याला एका अतिशय शांत आणि तणावमुक्त अवस्थेत घेऊन जातं. थंड पाण्याची आंघोळ करणं किंवा डार्क चॉकलेट खाणं यामुळे हे उत्तेजित होतात. हे सगळं ऐकायला खूप रंजक वाटतंय, पण मला इथे एक मूलभूत प्रश्न पडलाय. विचारा ना. जर आनंद हा पूर्णपणे रसायनांचा खेळ आहे, तर ही रसायने नेमकी मेंदूच्या कोणत्या भागात तयार होतात? म्हणजे माणसाचा मेंदू खूप प्रगत आहे असं आपण म्हणतो, पण मग ही प्रक्रिया फक्त माणसांतच असते का? हा प्रश्न आपल्याला थेट उत्क्रांतीच्या इतिहासात घेऊन जातो. कारण आनंदाची निर्मिती ही मानवी मेंदूच्या सर्वात नवीन भागात, म्हणजे ज्याला आपण निओकॉर्टेक्स म्हणतो तिथे होत नाही. ती मेंदूच्या अत्यंत खोल आणि अतिशय जुन्या भागात होते. या भागाला लिम्बिक सिस्टम म्हटलं जातं. हा तोच भाग आहे जो आपण इतर प्राण्यांसोबत शेअर करतो. एक मिनिट. म्हणजे इतर प्राण्यांनाही आपल्यासारखाच आनंद अनुभवता येतो? त्यांनाही याच रसायनांमधून तसाच फील मिळतो? होय, आणि याचं एक अतिशय सुंदर उदाहरण उंदरांवर केलेल्या प्रयोगांमधून समोर येतं. जेव्हा उंदरांना माणसांकडून गुदगुल्या केल्या जातात. उंदरांना गुदगुल्या? खरंच? होय, शास्त्रज्ञांनी तसा प्रयोग केला. जेव्हा त्यांना गुदगुल्या केल्या जातात किंवा ते एकमेकांसोबत खेळतात तेव्हा त्यांच्या मेंदूत डोपामिन वेगाने वाढतं आणि आनंदाच्या भरात ते एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात. अच्छा. हा आवाज 50 किलोहर्ट्झ वारंवारतेचा असतो. माणसाचे कान हा आवाज ऐकू शकत नाहीत, पण विशेष उपकरणांद्वारे जेव्हा तो रेकॉर्ड केला जातो तेव्हा तो अगदी मानवी हसण्यासारखाच असतो. अरे वा, हे मला अजिबात माहिती नव्हतं. आणि याउलट जेव्हा तेच उंदीर दुःखी असतात तेव्हा ते 20 किलोहर्ट्झचा वेगळा आवाज काढतात. पण एक मिनिट, मला इथे थोडा आक्षेप आहे. उंदरांचं हसणं आणि खेळणं ठीक आहे, पण माणसाचा आनंद इतका सोपा नसतो ना. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे आपण गणिताचा एखादा अवघड कोड सोडवताना जो आनंद मिळवतो किंवा एखाद्या कादंबरीचा शेवट वाचताना डोळ्यात जे पाणी येतं, त्याची तुलना उंदराला गुदगुल्या केल्यावर मिळणाऱ्या आनंदाशी कशी काय होऊ शकते? हे थोडं अतार्किक वाटत नाही का? तुमचा आक्षेप अगदी रास्त आहे.
आणि तिथेच मानवी मेंदूचं वेगळेपण समोर येतं. प्राण्यांमधील आनंद हा प्राथमिक स्वरूपाचा असतो. माणसाच्या मेंदूतही हा प्राथमिक आनंद लिम्बिक सिस्टममध्येच तयार होतो. म्हणजे इंजिन तेच आहे, पण माणसाकडे जो निओकॉर्टेक्स नावाचा विचार करणारा प्रगत थर आहे तो गुंतागुंत वाढवतो. हो, तो या प्राथमिक भावनेवर अनेक गुंतागुंतीचे थर चढवतो. त्यामुळे माणसाचा आनंद अधिक वैचारिक आणि अर्थपूर्ण बनतो. आणि याच शोधात आपण मानवाच्या एका उच्च पातळीवरील मानसिक अवस्थेकडे वळतो, ज्याला फ्लो अवस्था म्हणतात. आहा, फ्लो. मेहली चिकसेंटमेहाली या मानसशास्त्रज्ञाची ही संकल्पना मी वाचलीय. आपण सगळेच कधी ना कधी या अवस्थेतून गेलेलो असतो. अगदी बरोबर. ही अवस्था म्हणजे एखादं काम करताना त्यात इतकं पूर्णपणे मग्न होणं की आजूबाजूच्या जगाचा विसर पडतो. आपण याला इन द झोन असणं म्हणतो. हो, इन द झोन. या अवस्थेत मिळणारं समाधान हे बाह्य बक्षिसांवर अवलंबून नसतं, तर ते काम करणं हाच एक आनंद असतो. पण ही अवस्था साध्य करण्यासाठी काही अटी आहेत. कोणत्या अटी? पहिली अट म्हणजे जे काम हातात आहे त्याचं ध्येय स्पष्ट असलं पाहिजे. दुसरी अट म्हणजे त्वरित फीडबॅक मिळायला हवा. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे आव्हान आणि कौशल्य यांच्यात समतोल असायला हवा. बरोबर. अगदी अचूक. कारण आव्हान खूप सोपं असेल तर कंटाळा येतो आणि खूप कठीण असेल तर ताण येतो. हे समजून घेण्यासाठी माहिती प्रक्रियेचा एक नियम आहे, 110 बिट्स प्रति सेकंडचा नियम. 110 बिट्स. हे जरा समजावून सांगाल का? हां, मानवी मेंदू एका सेकंदात जास्तीत जास्त 110 बिट्स माहितीवर लक्ष केंद्रित करू शकतो. म्हणजे कोणाचं नुसतं बोलणं ऐकायला 40 ते 60 बिट्स लागतात. म्हणूनच आपण एकाच वेळी 2 लोकांचं बोलणं लक्ष देऊन ऐकू शकत नाही तर. हो ना. आणि जेव्हा व्यक्ती फ्लोमध्ये असते तेव्हा तिचे पूर्ण 110 बिट्स त्या कामातच वापरले जातात. शरीराच्या इतर संवेदना, जसं की भूक लागलीये, पाय दुखतोय, याकडे लक्ष द्यायला मेंदूकडे अतिरिक्त बँडविड्थ उरतच नाही. अरे वा. मला याची तुलना स्मार्टफोनच्या रॅम सोबत करावीशी वाटते. जसे एखादा हेवी गेम खेळताना मोबाईलची 100% रॅम वापरली जाते आणि बाकीचे ॲप्स म्यूट होतात. आपला मेंदू अगदी तसाच फ्लोमध्ये काम करतो. हे अगदी अचूक उदाहरण आहे. आणि म्हणूनच रॅम पूर्ण वापरले गेल्यावर थकव्याचे बॅकग्राऊंड टॅग आपोआप थांबतात. पण मग इथे मला एक अतिशय व्यावहारिक प्रश्न पडतो. आपण रसायनांबद्दल बोललो, प्राण्यांच्या लिम्बिक सिस्टीमबद्दल समजून घेतलं आणि आता फ्लो पाहिलं. पण सामान्य माणसाच्या दृष्टीने यापैकी खरोखर किती गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण आनंदावर जनुकांचा म्हणजे जेनेटिक्सचा खूप मोठा प्रभाव असतो असं म्हणतात ना. हो. विज्ञानानुसार आपल्या आनंदातील जवळपास 35 ते 50% भाग हा अनुवांशिक असतो. यात 5-HTT-LPR नावाचं एक जनुक महत्वाची भूमिका बजावतं. बरं. या जनुकाचे 2 प्रकार असतात. एक L म्हणजे लांब प्रकार आणि दुसरा S म्हणजे आखूड प्रकार. ज्यांच्याकडे L प्रकार असतो ते लोक नैसर्गिकरित्या जास्त सकारात्मक असतात. बापरे. हे ऐकल्यावर तर असं वाटेल की जर एखाद्याच्या जनुकात तो S प्रकार असेल तर त्याची आनंदी राहण्याची शक्यताच संपली. म्हणजे आपण आपल्या सवयी बदलून यावर मात करू शकत नाही का? अजिबात नाही. इथेच निराश होण्याची गरज नाही. जरी 50% आनंद जनुंवर अवलंबून असला तरी उरलेला 50% भाग हा पूर्णपणे आपल्या जीवनशैलीवर अवलंबून आहे. म्हणजे आपल्या हातात बरंच काही आहे. अगदी. याला एपिजेनेटिक्स म्हणतात. व्यायाम, पुरेशी झोप, योग्य आहार यामुळे आपण जनुकांच्या कार्यावर सकारात्मक परिणाम करू शकतो. आणि या जीवनशैलीच्या व्यवस्थापनामध्येच त्या CBD बद्दलच्या लेखाचा संदर्भ येतो. त्या माहितीनुसार CBD हे शरीराच्या एंडोकॅनाबिनॉइड सिस्टमसोबत खूप जवळून काम करतं. हो, ज्याला आपण ECS सिस्टम म्हणतो. ही सिस्टम मूड, झोप आणि ताणतणाव नियंत्रित करते. CBDमुळे सेरोटोनिनची पातळी स्थिर राहण्यास मदत होते असं तिथे म्हटलं होतं. हो, पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे की आपण कोणत्याही बाह्य उपायांचं किंवा CBDचं समर्थन करत नाही आहोत. हो, नक्कीच. हा कोणताही वैद्यकीय सल्ला नाहीये. आपण फक्त त्या लेखातल्या माहितीचं तटस्थ विश्लेषण करतोय. अगदी बरोबर. आपला मुख्य मुद्दा हा आहे की तणाव व्यवस्थापन, सामाजिक संबंध, पुरेशी झोप आणि उन्हात चालणं हे साधे उपाय आपल्या हॅपी हार्मोन्सला सुरक्षितपणे चालना देतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आनंद हा बाजारात विकत मिळणारा पदार्थ नाहीये. तो एक समतोल आहे.
रसायनांचा समतोल, लिम्बिक सिस्टीमचा समतोल, फ्लो अवस्थेचा समतोल आणि आपल्या रोजच्या सवयींचा समतोल. अगदी तसंच. जर आपण ध्येय लहान तुकड्यांत विभागली, थोडा व्यायाम केला आणि आपल्या कामात फ्लो शोधला, तर आपण मेंदूला आनंदी राहण्याचं प्रशिक्षण देऊ शकतो. तो एक जाणीवपूर्वक केलेला सराव आहे. आजच्या या चर्चेतून आपण नक्कीच हे शिकलो की आनंदाचे नियंत्रण आपल्याच आत दडलेलं आहे. पण जाता जाता या सर्व माहितीवरून एक विचार माझ्या मनात आला आणि तो मला थोडा अस्वस्थ करतोय. असा कोणता विचार आहे? आपण मगाशी फ्लो या अवस्थेबद्दल खूप सविस्तर बोललो. आपण पाहिलं की फ्लोमध्ये जाण्यासाठी मेंदूला त्याच्या क्षमतेइतक्या कठीण आव्हानाचा सामना करावा लागतो. तिथे त्याचे पूर्ण 110 बिट्स वापरले जातात. हो, बरोबर आहे. पण आजच्या युगात आपण काय करतोय? आपण आपलं जीवन सोपं करण्यासाठी सर्व आव्हानात्मक कामं तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजे एआयवर सोपवत चाललो आहोत. एआय आता लिहित आहे, गणिते सोडवत आहे, रिसर्च करत आहे. हा खूपच गंभीर मुद्दा आहे. हो ना? जर भविष्यात आपल्याकडे कोणतीच आव्हानात्मक कामं उरली नाहीत, सगळंच एका क्लिकवर विनासायास मिळायला लागलं, तर आपला मेंदू त्या 110 बिट्सच्या क्षमतेपर्यंत कसा पोचेल? तो फ्लोमध्ये कसा जाईल? बापरे, हा खरंच खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर आवाहनच उरलं नाही, तर आपण सोपेपणाच्या नादात आपला हा नैसर्गिक आनंद कायमचा गमावून तर बसणार नाही ना? या प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांनाच येणाऱ्या काळात शोधावं लागणार आहे. तोपर्यंत यावर नक्की विचार करा. आजची आपली ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.